पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजीच्या मार्गावर जातोय वैभव. आता मात्र एका सुंदर असा फटका बॅट मध्ये बॅटची कडे घेतो, चेंडू तन्मयच्या क्षेत्रामध्ये जातोय, चांगलं क्षेत्ररक्षण. धाव घेण्याचा प्रयत्न केला तर सामन्याने मात्र नकारतोय. एकच धाव पूर्ण केली जाते. एका धावाने संघाची धाव संख्या होते ती 30. शेवटचा स्लॉगवरचा षटकाचा खेळ चालू आहे. 2 चेंडू टाकून झालेले 4 चेंडू बाकी. या 4 चेंडू मध्ये जर दर्शन जोशी 10 धावा जमतायत तर एक चांगला सन्मानजनक असा टार्गेट उभा राहू शकतोय सोनाली टेमघर संघासमोर. वैभव आर्केबाटी स्टॅलिन कडून जातोय. संदेश या आधीच्या सामन्यात आपण जर बघितलं तर 45 धावा सुद्धा चेस झाल्या होत्या. पाहूया नवाब स्पोर्ट्सचा संघ कितीपर्यंत मजल मारतोय. पुन्हा एकदा वैभव. आता मात्र शॉर्ट अंबल करण्याचा प्रयत्न केला जातोय. बस बॅटच्या पट्ट्यामध्ये कार्पेटच्या साईन चेंडू मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये जातोय. अक्षय फील करतोय, रनआउट होण्याची शक्यता आणि फलंदाज बाद होते. जिथे धाव न तिथे धाव घेण्याचा प्रयत्न आणि रनआउटच्या स्वरूपात विकेट गमावलं जात आहे. विकेट नंबर 4 चा पतंग होत आहे. आज की पार्टी मेरी तरफ से, आज की पार्टी मेरी तरफ से, सबको बोलो मेरे पलक से, आज की पार्टी मेरी तरफ से, सबको बोलो मेरे पलक से, आज की पार्टी मेरी तरफ से. आता मात्र विकेट पडला जातोय. 31 धावांवर सुजाउद्दीन नवीन फलंदाज खेळपट्टीवर जातोय. वैभव गोलंदाजी करतोय. सुजाउद्दीन याला देखील मोठे फटके मारायला लागतील. माझा 3 चेंडू आहेत आणि स्ट्राईकला जो फलंदाज आहे सामी हा फलंदाजी करतोय. वैभव आर्केबाटी स्टॅलिन कडून जातोय. वैभव आता मात्र एका सुंदर चेंडू होता, फुलर लाईनचा चेंडू होता, मात्र पुढे बॅटवर येत नाही. चेंडू एकदा पूर्ण होत आहे, मिस फील्ड होतोय आणि मात्र चांगला बॅकअप आपल्याला पाहायला मिळाला विक्रम याच्याकडून. 2 धावा पूर्ण होत्या. 2 धावांनी संघाची धाव संख्या होते ती 33. 33 लॉस ऑफ 4 विकेट्स नवाब स्पोर्ट. पहिल्या इनिंगचा खेळ चालू आहे आणि शेवटच्या षटकाचा खेळ चालू आहे. वैभव गोलंदाजी करतोय. त्याचबरोबर बाजूरगावचे ज्येष्ठ नागरिक गंगाराम पाटील यांचं आगमन झालेलं आहे. आता मात्र सुंदर असा फटका बॅट मधून निघतो चेंडू वाईडिश. आता मात्र दुसऱ्या धावाने पुन्हा एकदा प्रयत्न केला तर मात्र एकच धाव पूर्ण केली जाते. वेता स्पोर्ट या संघाला ऑफिशियल कॉल देण्यात येत आहे कारण की शेवटचं दोन्ही संघाच्या कर्णधार आलेले आहेत. आपण निश्चितच यानंतर टॉस कडे जाणार आहोत. ज्येष्ठ नागरिक भादुरगावचे गंगाराम पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे. मनापासून हार्दिक स्वागत आहे. शेवटचं चेंडू पहिल्या इनिंगचं वैभव. सुंदर असा चेंडू पाहूया रनआउट होतोय का फलंदाज. मात्र ओढतो होते, दुसऱ्या धावाला प्रयत्न केला जातोय आणि निश्चितच 2 धावा पूर्ण करण्यात येत आहे. पंचांकडून 22चा इशारा होतोय. 2 धावांनी संघाची धाव संख्या होते ती 36 आणि 37 धावांचा आव्हान ठेवलेलं आहे 4 षटकामध्ये. तर आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये. आमचे प्रशांत गुलवी तिथे उपस्थित आहेत. तो O2 प्रशांत गुलवी. थँक्यू संदेश पाटील. आता होणारा सामना स्वामी समर्थ सोनाले वर्सेस वेताळ स्पोर्ट. तर यांची नाणेफेकी करतील गैबीनगरचे नुरुलीन शेख तसेच टेंबर गावचे गणेश चौधरी. आपणास विनंती आपण टॉस बॉक्स मध्ये यायचे. हमारे वीआईपी डैश पे नवाब स्पोर्ट के करता धरता नूरुल अहमद शेख गैबीनगर के समाज सेवक है. इनके शुभास्ते से टॉस होने जा रहा है और गणेश चौधरी टेमगर गांव के समाज सेवक और ब्यूटी निजामुर शर्मागर के कर्मचारी है. तो लोग चलते टॉस बॉक्स में प्रशांत गुलवी के साथ. नवाब स्पोर्ट टीम के कैप्टन आपको फील्ड सजानी है. काफी समय आपने लिया है. तर नाणेफेकी होते स्वामी समर्थ सोनाले वर्सेस वेताळ स्पोर्ट. नुरुलीन शेख यांच्या हस्ते नाणेफेकी होते. तर नाणेफेकी जिंकली वेताळ स्पोर्ट भिवंडी या संघाने.
तर पाहुण्यांना विनंती आपण व्यासपीठावर जाऊन बसायचंय. तर आपण या ग्राउंडवर पहिल्यांदाच खेळतायत, तर या ग्राउंडवर खेळताना आपणास काय वाटतंय? आनंद होतोय. पहिल्यांदा खेळायची इच्छा होती आणि आज खेळायला मिळतंय, बरं वाटतंय जरा. तर पहिल्या सामन्यामध्ये आपण नाणेफेकी जिंकलेले, कुठल्या प्रकारचा आपण निर्णय घेणार आहात? फिल्डिंग. तर फिल्डिंग घेऊन स्वामी समर्थ सोनाळे या संघाला कितपत रोखण्याचा प्रयत्न करणार आहात? कमीत कमी 30 पर्यंत किंवा 35. तर स्वामी समर्थ सोनाळे या संघाला आपण फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. थँक्यू. वेताळ स्पोर्ट भिवंडी. तर टॉस हारल्यानंतर आपण प्रथम फलंदाजी करणार आहात. जर आपण टॉस जिंकला असता तर कुठल्या प्रकारचा आपण निर्णय घेतला असता? फलंदाजी करण्याचा. तर आपली इच्छा होती त्याप्रमाणे आपणास आपला निर्णय भेटलेला आहे. तर किती धावा करणार आहात आपण फलंदाजी करणे? 50च्या पुढे जाण्याचा प्रयत्न करू. आपण 50 धावांचं लक्ष समोरच्या संघासमोर ठेवणार आहात. बेस्ट ऑफ लक स्वामी समर्थ सोनाळे. आणि वेताळ स्पोर्ट या संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे आणि स्वामी समर्थ सोनाळे या संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले. ओव्हर टू संदेश पाटील. बहुत बहुत धन्यवाद प्रशांत गुलवी. सैंतीस रनों की चुनौती रखे यहाँ पे सोनाद्री टिमगर के सामने नवाब स्पोर्ट गैबीनगर ने काफी बेहतरीन बल्लेबाजी की थी. बाला ने लेकिन दर्शन जोशी बाला ने अच्छी बल्लेबाजी की थी, लेकिन बाकी के जो प्लेयर है जिन्होंने काफी निराश किया अपनी टीम को. क्या कहना चाहेंगे दर्शन जोशी इस बल्लेबाजी के बारे में? निश्चितच जेव्हा बाळा फलंदाजी करत होता तेव्हा 2 षटकामध्ये 22 धावा होत्या. 22 धावा होत्या. पाहायला गेलं तर 11ची सरासरी होती. परंतु जेव्हा तिसऱ्या षटकामध्ये बाला आऊट झाला त्यानंतर कोणत्याही प्रकारचा मोठा फटका लागला नाही आणि संघाची धावसंख्या खूपच कमी झाली. सूर्यकसं षटक टाकलं होतं तिसरं, त्यामध्ये तो गोलंदाज वेगवान गोलंदाज होता, परंतु त्याने त्या षटकामध्ये स्लोअर वनचा वापर केला होता. बिल्कुल दर्शन जोशी. अब यहाँ से अब नवाब स्पोर्ट को भी अच्छी गेंदबाजी करनी होगी और ये 37 रनों को भी यहाँ पे बना सकते हैं. यहाँ पे सोनादेवी टिमगर टीम के अच्छे बल्लेबाज है. रुपेश है बल्लेबाजी के लिए, विक्रम है, काफी अच्छे बल्लेबाज है सोनादेवी टिमगर में. दरम्यान सामना सुरू होतोय. सोनादेवी स्पोर्ट्स टेमघर या संघाला विजयासाठी 37 धावांचं आव्हान आहे. 37 रनों की चुनौती रखी है दोनों बल्लेबाज ओपनर्स ग्राउंड में और नवाब अपने फील्ड लगाते हुए. तो आइए पहले 2 ओवर के लिए मेरे साथी कमेंटर दर्शन जोशी. धन्यवाद संदेश पाटील. 24 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. सामना त्वरित चालू करायचा आहे. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. दोन्ही संघांनी वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. दरम्यान नवाब स्पोर्ट्स या संघाकडून पहिलं षटक घेऊन येतो तो हसनैन. सामना करेल तो सागर, लेफ्ट हँडेड बॅट्समन सागर. सूर्यकसा टोळा कव्हरच्या दिशेने चेंडू जातो. एकच धाव, एका धावेने संघाचं खाते उघड होतोय. अच्छी शुरुआत दर्शन जोशी. मैं कहना चाहूंगा अच्छी शुरुआत यहाँ पे सोनादेवी टिमगर की. जिस तरह के जो रन रेट है 37 रनों का पीछा करते हुए यहाँ पे टिमगर ने पहली गेंद पे 1 रन बनाया. अपने टीम का खाता खोलते हुए बल्लेबाज सागर. सोनाली गावचे समाजसेवक सागर मात्रे यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आपण दरम्यान गोलंदाज मार्गस्थ होतोय. सामना करेल तो जतीन. फुलटॉस चेंडू, मात्र त्या फुलटॉस चेंडूचा पुरेपूर फायदा काही घेता आला नाही फलंदाजाला आणि फलंदाज बाद होतोय. संघाला लागणारा पहिला झटका. डीजे दीपेश काफी अच्छी गेंद थी, शॉट ऑन फुल किया था. वहां पे बाला आउटफील्ड के सबसे अच्छे फील्डर वहां पे मौजूद है. बाला ने एक अच्छा सा कैच लपका, शॉट ऑन फुल किया था. आप देख सकते हैं एक्शन रिप्ले में बाला जैसे दिग्गज फील्डर वहां पे मौजूद थे.
पहला विकेट गिरता हुआ यहाँ पे सोनादेवी टेमगर का। आउट होने वाले बल्लेबाज जतिन काफी निराश होंगे अपने बल्ले के ऊपर। निश्चितच फुलटच चेंडू होता, त्या चेंडूचा फायदा घेता आलेला नाही जतीन याला आणि पहिल्याच चेंडूवर बाद होतोय. संघाची धाव संख्या आहे ती एक बाद एक. गोलंदाज पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय आणि आता मात्र सामना करेल तो सागर. आता मात्र मोठा फटका, मिड विकेटच्या वरून जाणारा षटकार. आई गावदेवी माझी माऊली, आई गावदेवी माझी माऊली, तुला विठावणी केली, आई तुला विठावणी गेंद को और भेज दिया उसको बॉल लाइन के बाहर. 6 रनों के लिए अब दर्शन जोशी एक हमारी एक तुम्हारी होती वहाँ पे खेल में जिस तरह विकेट गिरा था, एक लंबा हिट बल्लेबाज के बैट से निकलता हुआ, सागर के बल्ले से निकलता हुआ, हा एक लंबा 6. सुरेख अशी फलंदाजी करताना सागर मिड विकेटच्या वरून सीमारेषे पार पाठवतोय चेंडूला आणि षटकार. या 6 धावेने संघाची धावसंख्या होती ती 1 बाद 7. दरम्यान 37 धावांचा पाठलाग करताना सोनादेवी स्पोर्ट्स टेमघर धावसंख्या झालेली ती 7. 1 बाद 7. गोलंदाज पुन्हा एकदा मार्गस्थ. आता मात्र पुढे येऊन मारलेला चेंडू गॅप मध्ये जातो. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा निश्चितच प्रयत्न असणार आहे आणि सुरेख क्षेत्ररक्षण होते. मैं तो इतना ही कहना चाहूंगा दर्शन जोशी, बाला ने 2 रन बचाए अपनी टीम के लिए. अच्छी फील्डिंग वहां पे बाला की. 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ रन के ऊपर. अच्छी शुरुआत है टेमगर की. गोलंदाज पुन्हा एकदा मार्गस्थ. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेने. दरम्यान एकच धाव, एका धावेने संघाची धावसंख्या 10 वर जाते. सुरेख अशी सुरुवात सोनादेवी टेमघर या संघाकडून. विजयासाठी 37 धावांचं आव्हान. चांगली सुरुवात पाहायला मिळते दर्शन जोशी. 10 धावा झालेल्या आहेत. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. कुठेतरी चांगली गोलंदाजी करावी लागेल नवाब स्पोर्ट या संघाला. 37 धावांचा पाठलाग करतायत सोनादेवी टेमघर संघ आपण पाहताय. दरम्यान गोलंदाज मार्गस्थ होतोय आवेशाला. आता मात्र सुरेख टोला. एक धाव, एका धावेने संघाची धावसंख्या होती ती 11. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. सोनादेवी टेमघर या संघाची धावसंख्या आहे ती 11. 1 बाद 11. चांगली सुरुवात दर्शन जोशी आपल्याला पाहायला मिळते. 37 धावांचं आव्हान आहे. आता मात्र आपण पाहताय काही चांगली गोलंदाजी करावी लागेल नवा स्पोर्ट या संघाला, कारण की चांगली फलंदाजीचा आपल्याला मारा पाहायला मिळतोय सोनादेवी टेमघर या संघाकडून. थँक्यू संदेश. दरम्यान आमच्या गावचे ज्येष्ठ नागरिक माननीय श्री गंगाराम पाटील यांचे स्वागत व सन्मान करतील रंगनाथ तरे यांना विनंती करतो. आपण भातोड गावचे ज्येष्ठ नागरिक गंगाराम पाटील यांचं शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत आणि सन्मान करायचंय. या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्री मदनबुवा नाईक चषक 2016 मध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचे मनपूर्वक स्वागत स्वागत स्वागत. ओव्हर टू संदेश पाटील. धन्यवाद प्रशांत. दुसरं षटक घेऊन येतो तो अकीब. नवाब स्पोर्ट्स या संघाकडून सामना करेल तो सागर. यहाँ से अच्छी गेंदबाजी करनी होगी नवाब स्पोर्ट टीम के लिए. काफी अच्छा क्रिकेट खेला है. बालाजी चषक में भी काफी अच्छी मित कुमार जैसे दिग्गज टीम को और भाग्यश्री स्पोर्ट को यहाँ पे शिकत दी थी नवाब स्पोर्ट ने बालाजी ट्रॉफी में. अकीब पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र मिड विकेटच्या दिशेने चेंडू फील्ड होतोय. ही एकच धाव, एका धावेने संघाची धावसंख्या होते ती 12. अकीब
पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. आर के पाटील स्टँड एंड कडून सामना करेल तो अवेश. दरम्यान मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र बीट होतोय आणि फलंदाज मात्र बाद होतोय अवेश. देख सकते हैं पूरी तरह बीट किया था वहाँ पे बल्लेबाज को और मिडल स्टंप वहाँ पे उड़ाता हुआ बल्लेबाज का और अब विकेट नंबर 2 का पतंग होता हुआ दर्शन जोशी अब थोड़ी सी मैच में वापसी करती हुई वहाँ पे नवाब स्पोर्ट. जिस तरह पहले ओवर में 11 रन खर्च किए थे गेंदबाज हसन और अब जाके अच्छी गेंदबाजी होती हुई. अकीब सुरेख अशी गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर एक धाव दिली होती आणि दुसऱ्या चेंडूवर फलंदाजाला त्रिफलाचीत करतोय. अशाच प्रकारची गोलंदाजी करायला लागेल. सामना सुरू करायचा आहे. यानंतर आणखीन 2 सामने खेळवायचे आहेत. दरम्यान फलंदाजीसाठी येतो तो अक्षय आणि सुरेख असा चेंडू बीट करतोय फलंदाजाला. अब दर्शन जोशी इस तरह के गेंद छोड़ नहीं सकते आप. ऑफ स्टंप के ऊपर टप्पा खाती हुई गेंद सीधी विकेट कीपर के दस्तानों में जाती हुई डॉट गेंद. काफी अच्छी गेंदबाजी हो रही है दूसरे ओवर में. त्या चेंडूवर फटका खेळण्याचा प्रयत्न सुद्धा केला गेला नाही फलंदाजाकडून अक्षय याच्याकडून. दरम्यान अकीब पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू गॅप मध्ये जातोय आणि लॉंग ऑफच्या दिशेने चौकार. अब दर्शन जोशी बल्लेबाज ने भी अपने हाथ खोले वहाँ पे. अच्छी शुरुआत मैं कहना चाहूंगा अक्षय की सीधे ब्लेड से खेला था वहाँ पे स्ट्रोक. अब लॉन्ग लॉन्ग जब बीच में से गेंद जाती हुई हमारा डीजे मैन दीपेश नाइक को सलामी देना. ये बाउंड्री लाइन या चौकाराने संघाची धावसंख्या होती ती 16. पुन्हा एकदा मोठा फटका आणि आता मात्र लॉंग ऑनच्या वरून हा षटकार. अब एक बड़ा अपसेट होने जा रहा है मेरे ख्याल से नवाब स्पोर्ट का. काफी अच्छी बल्लेबाजी यहाँ पे सोनादेव टिमगर की. स्कोर जो है 22 रनों के ऊपर जाके रुकता हुआ. क्या कहना चाहेंगे दर्शन जिस तरह की बल्लेबाजी हो रही है यहाँ पे सोनादेव टिमगर की. अक्षय मानव आके टूट पड़े यहाँ पे गेंदबाजों के ऊपर. सुरुवात सुरेख अशी केली होती सोनादेवी टेमगर या संघाने. पहिल्या षटकानंतर 11 धावा होत्या परंतु त्यानंतर दुसऱ्या षटकात पहिल्या चेंडूवर एक धाव दुसऱ्या चेंडूवर विकेट आणि तिसरा चेंडू डॉट गेला होता. परंतु त्यानंतर अक्षय मात्र पलटवार करतोय आणि एक चौकार आणि एक षटकार. अब कुछ तो कान मंत्र दिया वहाँ पे बाला ने अपने गेंदबाजों को. आता मात्र धाव संख्या होती ती 22. दरम्यान अक्की पुन्हा एकदा मार्गस्थ. आता मात्र सुरेख चेंडू एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि गचाल क्षेत्ररक्षण होतोय आणि या 2 धावा पूर्ण. बाळा याच्याकडून पहिल्यांदाच गचाल क्षेत्ररक्षण होतंय. या 2 धावेने संघाची धावसंख्या होती ती 24. काफी अच्छी बल्लेबाजी यहाँ पे. 2 षटकांचा खेळ झालेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर सोनादेवी टेमगर या संघाची धावसंख्या होती ती 2/24. कल होने वाले मैचेस कांबे स्पोर्ट कांबे और ट्रिपल एस नेटवर्क. पहला मुकाबला न्यू प्रगति भादोड़ और भगवान स्पोर्ट भादोड़ के बीच में होने वाला है. फिर एक दूसरा मुकाबला सबसे बड़ा मुकाबला कांबे स्पोर्ट कांबे और ट्रिपल एस नेटवर्क. फिर सरकार स्पोर्ट और सुपी स्पोर्ट, बागिस्ती स्पोर्ट और श्री गणेश वाफाले और वंडर स्पोर्ट और कृष्णा इंटरप्राइजेस, मीन स्पोर्ट और नीति स्पोर्ट चावा, प्रथम कुमार और विकी स्पोर्ट चाविंद्रा, जानवी आखिर में जानवी को अब खेलना होगा. मीन स्पोर्ट और नीति स्पोर्ट चावा की टीम के बीच में विजेता टीम से जानवी को खेलना है कल के मुकाबले. लेकिन दर्शन काफी अच्छी शुरुआत यहाँ पे सोनादेव टेमगर की. 2 षटकांमध्ये 24 धावा झालेल्या आहेत.
आणि उर्वरित 12 चेंडूंमध्ये 13 धावांची आवश्यकता. पाहूया नवाब स्पोर्ट्स पलटवार करतोय का हे सांगण्यासाठी मी बोलवतोय संदेश पाटील. साजिद गोलंदाज येतोय, पाहूया. चांगली सुरुवात झाली, 23 धावा जमा केलेल्या 2 षटकामध्ये. साजिद चांगली गोलंदाजी करतोय का पाहूया. मात्र अवेश एक चांगला फलंदाज आहे खेळपट्टीवर आणि अक्षय याने एक चांगली फटकेबाजी केलेली आहे आतापर्यंत. अजूनही गुणलेखक सांगत आहेत की 14 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये. 12 चेंडू आणि म्हणजे प्रति षटकामागे 7 धावाची सरासरी ठेवायची आहे सोनाली टेमगर या संघाला. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवर एका सुरेख असा फटका बॅट मध्ये निघते. चेंडू पॉइंटच्या क्षेत्रामध्ये जातो, कच्च्या क्षेत्ररक्षण होतोय. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि 2 धावा देखील पूर्ण केली जात आहेत. आता सुस्ती बरे आपल्याला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय नवाब स्पोर्ट या संघाकडून, कारण की एक चांगली गोलंदाजीचा आक्रमण होता मात्र कुठेतरी बॅटकडून नेऊन ढकलतोय सोनादेवी टेमगर हा संघ नवाब स्पोर्ट या संघाला. आमच्या ऑफिशियल स्कोर सांगा धावसंख्या 28 झालेल्या आहेत, 26 झालेल्या आहेत. 26 लॉस ऑफ 2 विकेट्स सोनादेवी टेमगर. 26 धावा झालेल्या आहेत. 11 धावांची आवश्यकता असेल 11 चेंडूमध्ये, म्हणजे प्रत्येक चेंडू मागे 2 धावांची 1 धावाची सरासरी आहे. आता मात्र एका सुंदर असा फटका बॅट मधून पाहूया. रन होतोय का गोलंदाज, ओव्हर थ्रो होतोय मात्र चांगला बॅकअप केला जातोय. एकच धाव पूर्ण केली जाते. यानंतर होणारा सामना वेताळ स्पोर्ट विरुद्ध स्वामी समर्थ सोनाले या संघामध्ये निश्चितच एक चांगली लढत होणार आहे. आणि सोनादेवी टेमगर या संघाचे कर्णधार देखील सांगण्यात येते की चेसिंग जी आहे कंपल्सरी आहे, लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे प्रत्येक चेंडू मागे जो धाव आहे जमा करायचा आहे आपल्याला. थोडीशी वापसी केली जाते. साजिद गोलंदाजी करतोय. 10 चेंडू मध्ये 11 धावांची आवश्यकता, म्हणजे चेंडूपेक्षा 1 धाव जास्त गोलंदाज. आता मात्र एका सुंदर असा चेंडू आणि फलंदाज बाद होतोय. विकेट नंबर 3 चं पतंग होतंय. फलंदाज आणि लेग स्टंप उडवला होता फलंदाजाचा. फलंदाज बाद होतोय. 3 नंबरचा विकेट होतोय. धाव संख्या स्थिर होते 26. तर मात्र याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. दर्शन चांगली गोलंदाजी पाहायला मिळते तिसऱ्या षटकामध्ये साजिदेची. नवीन फलंदाज रुपेश येतोय खेळपट्टीवर. रुपेश देखील यावर्षी फॉर्म मध्ये नाही. पाहूया मदन मोहन नाईक चषक या ट्रॉफी मध्ये कोणत्या प्रकारे फॉर्म आणतोय आपला. मात्र फक्त धावा ज्या बाकी आहेत 11, 9 चेंडू आणि 11 धावा, म्हणजे धावांपेक्षा 2 चेंडू कमी आहेत. आता मात्र पाहूया 9 चेंडू मध्ये 11 धावा कशा जमा होत आहेत. आता मात्र सोनाली टेमगर या संघाची सर्वोत्कृष्ट जोडी खेळपट्टीवर आहे दर्शन जोशी. निश्चितच नवाब स्पोर्ट्स हा संघ परत येतोय का सामन्यामध्ये पाहूया. कारण की हा षटक जो आहे साजिदाचा निर्णय असणार आहे, कारण की शेवटच्या षटकासाठी बाला ज्युनियर बाला एक नामांकित असा गोलंदाज आहे. वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. पुढचा चेंडू साजिद सामना करतो फलंदाज रुपेश. 9 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. साजिद षटकातील पुढचा चेंडू सामना करतो फलंदाज रुपेश. आता मात्र एका सुरेख असा फटका पॅनल सुट केलेला आहे. दिशांत तिलक रत्नाच्या अंदाजमध्ये खेळला हा लॉंग लेग क्षेत्रामध्ये तो चेंडू चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. त्यावर 1 धाव पूर्ण केली जाते. एका धावाने संघाची धाव संख्या होते ती 27. विजयासाठी फक्त 10 धावांची आवश्यकता असेल येणाऱ्या 8 चेंडू मध्ये, म्हणजे प्रत्येक चेंडू 2 चेंडू. या षटकातील 2 चेंडू जरा एक चांगली गोलंदाजी झाली तर निश्चितच एक शेवटच्या षटकामध्ये एक चांगला टार्गेट, म्हणजे 6 चेंडूमध्ये एक चांगला टार्गेट उभा राहू शकतो तो म्हणजे सोनाली टेमगर या संघासाठी. आणि मात्र या चेंडूवर 2 ते 4 धाव जमतात तरी एक चांगला टार्गेट. आता एक सुरेख असा फटका बॅट मधून निघते. चेंडू कव्हरच्या क्षेत्रामध्ये ते चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. त्यावर 1 धाव पूर्ण केली जाते. धाव संख्या होते ती 28. 9 धावांची आवश्यकता असेल अजूनही जिंकण्यासाठी. मी तर म्हणेन संदेश नवाब स्पोर्ट्स या संघाने जेमतेम 5 ते 6 धावा कमी केलेल्या आहेत. ज्या तिसऱ्या षटकामध्ये जशा प्रकारचा खेळ झाला या संघाकडून निश्चितच आणखीन 5-6 धावा असत्या तर कुठेतरी एक फायटिंग टोटल असता.
अगदी बरोबर आहे दर्शन जोशी, कारण की अजूनही 9 धावांची आवश्यकता असेल 7 चेंडूमध्ये. हा चेंडू निर्णय काय, हा जर चेंडू डॉट गेला तर निश्चितच बाळा याची गोलंदाजी पाहायला मिळेल. आता मात्र जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न, डॉट चेंडू जाते. आता मात्र एक बिग मॅच, रोमांचक मॅच पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांना, कारण की बाला वर्सेस सोनादेवी टेमघर असणार आहे. कारण की बाला असा एक गोलंदाज आहे, निश्चितच नामांकित असा फिरकीचा करिश्मा करणारा हा गोलंदाज आहे. पाहूया मात्र नवाब स्फोट हा कर्णधार अहमद बाला आहे नवाब स्फोट या संघामध्ये. चालू मॅच मध्ये लहान मुलांना ग्राउंड मधून जायचं नाहीये, लक्षात घ्यायचंय, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. आपण पाहतायत टीव्ही स्क्रीनवर विश्वनाथ दादा नाईक, त्याचबरोबर मिलिंद म्हात्रे, बाळा तरे, निकिता जोशी, त्याचबरोबर शंकर गुलवी, तसेच जयदुर्गा बीचे सदस्य जयदास नाईक, सागर पाटील, त्याचबरोबर चिरंजीव नाईक. शेवटचं षटक आहे, अहमद येतो गोलंदाज. पाहूया ऑप्शन आहे नवाब स्फोट या संघाकडे, मात्र कर्णधाराने अहमद याच्या हातामध्ये चेंडू दिलेला आहे. पाहूया अहमद कोणत्या प्रकारची गोलंदाजी करतोय. 6 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता असेल. 6 गेंदों में 9 रनों की यहाँ पे जरूरत है, यहाँ पे सोनादेवी टेमघर को. आता मात्र एका पहिल्या चेंडूवर सुंदर असा चेंडू आणि विकेट पडतोय तो म्हणजे सोनादेवी टेमघर या संघाचा. दर्शन जोशी संदेश पाटील, आपण बघितलं असेल की सोनादेवी टेमघर या संघाला 12 चेंडूंमध्ये 13 धावांची आवश्यकता होती, मात्र सामना कुठेतरी च्विंगम सारखा लांब खेचला जातोय आणि आता मात्र कुठेतरी दबावामध्ये संघ. आपण पाहताय ऍक्शन रिप्ले मध्ये लेग साइडचं स्टंप उखडलं होतं गोलंदाजाने अहमदने. आता मात्र वापसी केलेली आहे मॅच मध्ये. दर्शन जोशी, सुरेख अशी वापसी, ज्या प्रकारची गोलंदाजी होते अहमद याच्याकडून, आता थोडस अडचणीमध्ये जातोय सोनादेवी टेमघर हा संघ. ही देखील विसरून चालणार नाही. विक्रम असा एक फलंदाज आहे, त्याच्यामध्ये मोठे फटके मारण्याची क्षमता आहे, मात्र मोठ्या फटक्यांची काही आवश्यकता नाहीये सोनादेवी टेमघर या संघाला. मात्र 5 चेंडू आणि 9 धावा विजयासाठी. पुन्हा एकदा गोलंदाज अहमद येतोय आर्केवाडी स्टॅलिन कडून. आता मात्र पुलर लाईनचा चेंडू होता, पॉवरफुल स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळत नाही, चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. डीप वरून स्केल क्षेत्रामध्ये फील केला जातो, तोपर्यंत एकदा पूर्ण केले जात आहे. दर्शन जोशी, निश्चित चांगली संदेश गोलंदाजी इथे पाहायला वाटलं मिळते. होतं की सामना सहजासहजी सोनादेवी टेमघर हा संघ जिंकेल, परंतु नवाब स्पोर्ट्स संघाने सुरेख असा पलटवार केलेला आहे आणि आता मात्र 4 चेंडू आणि 8 धावा कंपल्सरी राहतील. अगदी बरोबर, कंपल्सरी चेसिंग आहे. 8 धावा ज्या आहेत 4 चेंडू मध्ये काढावे लागतील सोनादेवी टेमघर या संघाला. चार चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता असेल. मात्र फलंदाज खेळण्यासाठी सज्ज होते. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न केला जातोय, अपील केली जाते, मात्र पंचांनी पेटवले, कारण की चेंडू जो आहे ऑफ स्टंपच्या बाहेर जातोय. निर्धाव चेंडू, चांगली गोलंदाजी आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. साइड आर्म चेंडू केला होता आणि निश्चितच पूर्णपणे बीट केला होता फलंदाजाला. दर्शन जोशी, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला नवाब स्पोर्ट या संघाकडून. अहमद याची ज्या प्रकारे सध्या दबाव आहे सोनादेवी टेमघर या संघावर, 3 चेंडूंमध्ये 8 धावांची आवश्यकता. हा सामना वन साइड वाटत होता, परंतु मॅच मध्ये कुठेतरी रोमांच अजून बाकी आहे. पुन्हा एकदा गोलंदाज अहमद, पुन्हा एकदा एका सुरेख चेंडू, परफेक्ट ब्लॉकमध्ये चेंडू होता, मात्र लांगल्या क्षेत्रामध्ये गचा क्षेत्ररक्षण दुसऱ्या धावा प्रयत्न केला जाते आणि 2 धावा पूर्ण करण्यात येत आहेत. दर्शन जोशी, आता मात्र हा जो गचा क्षेत्ररक्षण आहे निश्चितच थोडासा माग पडू शकतोय नवाब स्पोर्ट या संघाला.
2 धावा पूर्ण करण्यात येत आहे. धाव संख्या होती 31. विजयासाठी फक्त 6 धावांची आवश्यकता असेल 2 चेंडूमध्ये. म्हणजे एक मोठा फटका मॅच मध्ये वापसी करू शकतो, म्हणजे एक चौकार. 2 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता असेल. दर्शन जोशी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अहमद याच्याकडून पूर्णपणे विश्वास टाकला होता कर्णधार नवाब स्पोर्ट या संघाचा आणि चांगली गोलंदाजी केलेली आहे. फक्त 3 धावा दिलेल्या 4 चेंडूमध्ये. येणाऱ्या 2 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता असेल ती म्हणजे सोनादेवी टेमघर या संघाला. आपण पाहताय बिग मॅच, चांगली लढत पाहायला मिळते नवाब स्पोर्ट आणि सोनादेवी टेमघर या संघामध्ये. 3ऱ्या षटकापर्यंत असं वाटत होता की सामना जो आहे एकतर्फा चालला आहे, मात्र अहमद यांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे. आता मात्र एका सुरेखाचा फटका बॅट मध्ये निघते चेंडू एकदा पूर्ण होते आणि निश्चित आता मात्र एखाद्याने स्ट्राईक आता मात्र विक्रमकडे आहे. विक्रमने चांगली फलंदाजी केली होती. संदेश मी सांगू इथे चौकाराने तर काहीच होणार नाही, कारण चेसिंग ही कंपल्सरी आहे. आता मात्र गोल्डन सिक्सरच वाचू शकतो सोनादेवी टेमघर या संघाला. अगदी बरोबर. गोल्डन 6 या वर्षी देखील भरपूर लागलेले आहेत. मी तर म्हणेन सुरेख अशी वापसी केलेली आहे नवाब स्पोर्ट्स या संघाने, कारण 2 षटकामध्ये 13 धावांची आवश्यकता होती आणि आता मात्र शेवटच्या चेंडूवर 5 धावा पाहिजेत म्हणजे षटकारच. अब इस आखिरी गेंद पे दर्शन जोशी एक लंबा हिट लगाना होगा यहाँ पे विक्रम को. अहमद आता मात्र हा सामना जिंकतो तो म्हणजे नवाब स्पोर्ट. काँग्रेस हडलं का सोनादेवी टेमघर. अतिशय सुंदर अशी लढत पाहायला मिळाली. शेवटच्या षटकामध्ये ज्यावेळेस 9 धावांची आवश्यकता असताना चांगली गोलंदाजी केलेली आहे आणि निश्चितच मैन साजिद आपको हमारे वीआईपी बॉक्स में आना है. 13 धावा बाकी असताना सुरेख अशी गोलंदाजी केली होती साजिद याने. आपल्या षटकामध्ये 1 विकेट घेऊन त्याने फक्त 5 धावा दिल्या होत्या, त्यामुळे मॅन ऑफ द मॅच साजिद आपको हमारे वीआईपी बॉक्स में आना है. काफी अच्छी गेंदबाजी की आपने.